मी पुढे आलं की तुमचं असं होते म्हणणार हे काय सुट्टी देत नाही, त्यामुळे छोटंच बोलणार आहे. नाव प्राध्यापक तुकाराम बोडके सर, एज्युकेशन BA, MA, BEd, BPed, GD स्टँड हार्डवर्क, कॉम्प्युटर हार्डवर्किंग नेटवर्किंग, डिप्लोमा ऑफ स्कूल मॅनेजमेंट. 10 डिग्र्या तब्बल आहेत, पण एका डिग्रीने 1 रुपया सुद्धा कमवून दिला नाही. आणि म्हणून जे काय आहे ते असली बेस्ट सर्व्हिस मिळायचा हा. कारण कसं आहे, मी भुगण्याला जाळ लावल्याच्या खाली उतरत नाही. मग भुगणं कोणाचं पण असू दे, त्या भुगण्याला जाळ लावायचं काम मी कायम करत राहणार. कारण नावात काय तुकाराम आहे. कुठल्या बी गावात गेला, कुठल्या बी गल्लीत गेला तर तुकारामा नेहमी कळसावरच असणार आणि ह्याला पुढे बी छेद देऊ शकणार नाही आहे. कारण नावात प्रश्नाचे चिन्ह आहे, तू का राम. का राम आहे त्याचं कारण सांगतो. या ठिकाणी ॲस्क्लेपियस वेलनेसचं जे रोपटं 9 नोव्हेंबर 2014 ला सुरू झालं ते डॉक्टर संजीव कुमार सर, की त्यांनी या ठिकाणी व्हिजन घेतलं, एक मिशन घेतलं. आपण सगळेजण आहेत ना, एका मिशनचा भाग आहे, लक्षात घ्या. असे शिपाई आहोत आपण या ठिकाणी. या भारत देशातला रोग या ठिकाणी आपल्याला बाहेर काढून फेकायचा आहे. आणि दुसरं महत्वाचं, बेरोजगारीचा कलंक जो आहे, हा कलंक या ठिकाणी अनेक घरामध्ये जो घुसलेला आहे तो पुसून काढायची जिम्मेदारी आपल्याकडे आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी एवढ्या जोरात ओढत होते, कारण का आपण एक मिशनचे शिपाई आहोत. आणि शिपाई हा ताट मानेनं जगणार, लक्षात घ्या. आणि म्हणून या आर्मीची संस्था आहे. या सर्व आर्मीवाल्यांनी ज्या वेळेला जसं छत्रपती शिवाजी महाराजांसमोर मुठभर मावळे होते, तसे 51 ते 50 लोकांनी पहिल्यांदा ॲस्क्लेपियस वेलनेसचा प्लॅटफॉर्म या पृथ्वी तलावरती नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आणण्यासाठी भारतातील या ठिकाणी राजस्थान मधील जयपूर या ठिकाणी सुरुवात केली. त्या कंपनीचा आपण पाईक आहोत. 7 प्रोडक्टवरून तयार झालेली कंपनी जवळपास तब्बल 450 प्रोडक्टचं बास्केट आपल्याकडे, लक्षात घ्या. त्यामुळं मला सांगा, इथं बसलेला कोण आंघोळ करते का नाही हो? सगळीच करतात. दात घासतात का नाही? सगळीच घासतात. केसात शॅम्पू घालतात का नाही? सगळीच घालतात. 450 प्रोडक्टचं बास्केट असल्यामुळं हा व्यवसाय करायसाठी अक्कल लागणार नाही, जिगरा पाहिजे. कुठल्या बी अनोळखी घरात घुसायची ताकद पाहिजे, ती ठेवली. आणि म्हणून 15 ऑगस्टचा माझा पहिला पेआउट आहे. 6 जून शिवराज्याभिषेक दिवशी लाल आयडी, लक्षात घ्या. बघा तारखा सुद्धा सांगतो. 9 जून ऑगस्ट क्रांती, हिरवा आयडी केला. लाल 6 जूनला, हिरवा 9 जूनला. दिवस सुद्धा बघा कसले. आणि पहिला पेआउट आला 15 जूनला. 14 ऑगस्ट नाही, 14 ऑगस्टला पहिला पेआउट आहे. 12,000चा पहिला पेआउट आहे. आणि तिथून आतापर्यंत बघितला असा 5 रँक झाल्यात. 6व्या रँकाच्या जरासं उघड्यावर आहे. म्हणजे टोपाज म्हणून या ठिकाणी विजयरत्न असणार, त्यात काही वाद नाही. येणाऱ्या 15 दिवसात सक्रातीला या ठिकाणी 15 तारखेला तोंड गोड करणार माझ्या या ठिकाणी मारुती होळकर साहेबांचं टोपाज म्हणून असणार आहे. आता या बोडक्यासारखी ताकद नाही असली तर मग काय 2 डझन प्लॅटफॉर्म झाले, कुठंच सक्सेस झालो नाही. किती पांढऱ्या पायाचा असेल बघा. तर दोष माझ्यात नव्हता, दोष त्या लीडर मध्ये होता. त्याला हे डायमंड काढला नाही. या मारुती होळकर सरांना ते समजलं. असं सगळ्यांच्या बाबतीत बऱ्याच जणांचं झालंय. त्याच्या खपल्या काढायला मला टाइम नाही. पण एक नक्की आहे, सगळी समदुःखीच आहे. इथं भरपूर दिग्गज आहेत. आमचे तिकडे बघा ते साहेब आहेत बघा, ते तर तेंडुलकर साहेब वर आले की नुसतं सिस्टरच मारतात, 1-2 धावा काढत नाही. अशी भरपूर दिग्गज आहेत. फक्त मला एवढंच सांगायचं आहे, हा प्लॅटफॉर्म सुंदर आहे. मी यात आलो तर 2 कारण. एक म्हणजे माझं बाळ जे होतं 2 नंबरचं, जसं साहेब सांगतात, इमोशनल ब्लॅकमेलिंग नाही आहे. 700 ग्रॅमचं पोरग होतं. सासरा सुद्धा म्हणला फिकून टाक, हे काय जगणार नाही. तेच पोरग आज 12वीला आहे. NCC कॅडेट कोर मध्ये टॉप स्कोर मध्ये आहे. चांगला आहे ते. आर्या चाइल्ड हॉस्पिटल विलास जाधव सर यांच्याकडे ट्रीटमेंट चालू आहे. ती येत्याला काही दिवसात त्या सुद्धा गोळ्या बंद करतोय मी. 4 वर्षापासून गोळ्या चालू होत्या. येत्याला काही दिवसात त्याची या ठिकाणी फिटची गोळी बंद होते. ताकद फक्त एक आहे, ॲस्क्लेपियस वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड. दुसरं रिझन, बायकोला थायरॉइडचा त्रास होता. हेच मारुती होळकर साहेब, खिशात रुपया सुद्धा नव्हता. अहो रुपया काय, माझा 3 महिन्याचा बॅलन्स सुद्धा या बापानं मारलेला आहे. अजून ते पैसे परत द्यायचे म्हणजे टोपा झाल्यावर परत ते काहीच नव्हतं, सगळा खुळखुळा. आणि मग या अवस्थेमध्ये मी सुरुवात केली. आज बघितलं तर मात्र आता मात्र जोरात आहे. कित्येक दिवसानंतर तब्बल 1,70,000चा पेआउट. आणि म्हणून
जास्त वेळ घेणार नाही. काही जण हिंदच बसलेले म्हणतात हे डायमंड सारखं बोलतो, अजून व्हायचं तर असं डायमंड झाल्यावर कानात शिस्त होतं म्हणणार. तेव्हा मी काहीतरी बोलायला पाहिजे. डायमंड होणार आहे का? जॉईन झालेल्या दिवशी लिहिलेला आहे ऍस्क्लिपियस वेलनेस डायमंड तुकाराम. इंस्टाग्रामला बघा AWTL डायमंड तुकाराम टाकले. आणि दुसरं काय टाकलं माहिती आहे? फेसबुकला बघा तुकाराम बोडके 100+ डायमंड फॅक्टरी म्हणून टाकलेला आहे. हे झाडच काय माहिती आहे? ह्या प्लॅटफॉर्म मध्ये ताकद आहे. आणि म्हणून तुम्ही सगळेजण बसलेले डायमंड आहेसा. इथं मगाशी त्या सरांनी सांगितलं तसं ही काय माहिती ही मेट्रो आहे. झुकझुक पडाल्या, फक्त उभा राहा. धक्का मारून तुम्हाला नाही जाग्यावर नेलं तर या ठिकाणी नाव बदलतो. एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय आशीर्वाद. थँक्यू सर, थँक्यू.